सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या पिल्लांना काय वाटतं, मी आवाज दिला बाहेर आले की माझ्या मागे पळत येतात. त्यांना वाटतं की दूधच ठेवलेले. हे इकडे एक जण बसले आणि तिकडे एक जण मस्ती घालते, एकटंच मस्ती घालते. चिक्कल लागून घेतला डोक्याला सगळ्या ह्यांना ना. आता मी स्वच्छ धुवून काढणार आहे. तर मला एक कमेंट आली आहे की ताई तुमच्या इथला जे रानातला भाजीपाला आहे तो दाखवा. तर चला तुम्हाला मी दाखवते. आता ही माझा पिच्छा सोडत आहेत बघा. त्यांना वाटायला लागले की मी दूधच ठेवायला लागली आहे. तर आम्ही काय काय लावले रानामध्ये, थोडीशी मी 2-3 कारल्याची वेल लावली आहेत. वांग्याचं एक समोर झाड आहे, तिथं तुम्ही प्रत्येक वेळी व्हिडिओत बघताच. खूप पण ते झाड मोठं आलं आहे. आणि एक जो ह्यातला वेल आहे का, तो गावरान वेल आहे, कारण त्याला छोटी छोटी कारली आहेत. तिकडचे 2 वेल आहेत त्याला मोठी आहेत आणि हिथे छोटी छोटीच येत आहेत. असं ह्या कारल्याच्या वेलामध्ये पण फरक आहे. तर आपलं घरी खाण्यापुरती मी कारल्याचे वेल लावलेत आणि इथे थोडेसे धने लावले, ते पण उगवलेत. आता भरपूर सारे धने लावलेत मी. खूप सारी अशी कोथिंबीर होणार आहे आपल्याला खायला. दारात सुंदर अशा तुळशी भरपूर उगवलेल्या आहेत, मनानेच उगवलेल्या आहेत. आणि एकच झाड आहे, याला इतकी वांगी आहेत, भरपूर सारी वांगी आहेत. आता तर खूप लागली आहेत. सकाळी गणेशच्या डाब्याला मस्त अशी वांग्याची भरून भाजी दिलेली आहे. तर असं समोर लावलेलं आहे भाजीपाला. तिकडे पण मी काय केलंय, मसालाच्या करायच्या वेळेस मिरच्याच्या वाळलेल्या आणले होते, त्याचे बी पडले होते, ते टाकले होते, ते उगवलेत. आणि ते मी सगळ्या मिरचीची झाडं इकडे आणून लावलेत. इकडे एक घेवड्याचा वेल पण आलेला आहे, छान गावरान घेवडा आहे. गोकर्णाचा वेल आहे आणि पेरूचं झाड आहे बाजूनी. आंब्याची झाडं आहेत, असं सगळं लावलेलं आहे. इकडे बघा मस्त सदाफुलीचं झाड आहे. आणि रामफळाचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे. इकडे अद्रक लावले गणेशनी. आणि टॅमॅटोची पण मी 4-5 झाडं लावलीत, म्हणजे आता आपल्याला खाण्यापुरती टॅमॅटो होतील. तर असा सगळा भाजीपाला आहे. मग तुम्हाला कसा वाटला आम्ही लावलेला भाजीपाला, तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मागे ना मला एका व्हिडिओला कमेंट्स आली, आम्ही अक्कलकोटला गेलतो त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. तर मी, बहीण, दीर आणि माझे मिस्टर आणि दुर्वेश आम्ही असंच गेलो होतो. इकडे मी मोगऱ्याचं पण झाड लावलंय. तर त्या कमेंट्सला मला विचारलेला, म्हणजे त्या व्हिडिओला कमेंट्स केली की तुम्ही सासूबाईला नेलं नाही का. तर काय झालं होतं, गणेश पण घरी होता, त्यामुळं आत्याला काय आम्ही नेलेलं नव्हतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.